किल्ल्याचं नाव आहे रत्नदुर्ग किल्ला आणि याला भगवती असंही म्हणतात. तर भगवती का किल्ला म्हणतात तर इथे मंदिर आहे श्रीदेवी भगवती किल्ले मंदिर रत्नागिरी. तर ह्याच नावाने किल्ल्याला भगवती किल्ला असंही ओळखलं जातं. नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत किल्ले रत्नदुर्ग म्हणजेच भगवती किल्ला. किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला चारही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ही बाजू हा पूर्ण अरबी समुद्राचा पट्टा आहे. या बाजूला रत्नागिरी शहरापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणारा रत्नदुर्ग किल्ला हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. तो आपल्याला झेंडा दिसतोय, तो झेंड्यापासून असं ह्या टोकापर्यंत बघा, तिकडनं आपल्याला लाईट हाऊस दिसतं. तिकडनं असं युटर्न करून आलो त्याबरोबर ह्या बाजूला असं म्हणजे बरोबर घोड्याच्या नाल असते ना. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ 120 एकर आहे. रत्नदुर्ग तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून त्याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला मिरकळवाडा हे बंदर पाहायला मिळते. किल्ल्याची आपली तटबंदी ह्या टोकापासून त्या अजूनही एकदम शाबूत भक्कम दिसते अशी. रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहित तांबे 11. तर मंडळी, आज आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये आणि हा माझ्या पाठी तुम्ही जो बघताय तो किल्ले रत्नदुर्ग. तर हा माझ्या पाठीमागे जो दिसतोय त्या बाजूला पूर्ण अरबी समुद्र आहे. तर अरबी समुद्राला जोडलेला हा किल्ला रत्नदुर्ग आणि याला भगवती फोर्ट असंही नाव आहे. तर आत्ता आपण ह्याची जेवढी काही माहिती आहे ते आपण पुढे जाऊन बघूया. तर हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, बरोबर माझ्या पाठी प्रवेशद्वार आहे. माझ्यासमोर आहे प्रमोद गुरुले, ह्याचं पण यूट्यूब चॅनल आहे. तर आता आपण जास्त वेळ न घालवता संपूर्ण किल्ल्याची माहिती देऊया आणि किल्ल्याचं काय काय वैशिष्ट्य आहेत ते पण व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपण डायरेक्ट वरती जाऊया. समोर आपल्याला एक असं बुरुज दिसतं मोठंसं. हे बघा, तर आता आपण बरोबर किल्ल्याच्या एक बुरुज आहे त्याच्यावर आता आपण उभं आहोत. किल्ल्याचा मेन एंट्रन्स समोरच आपल्याला मंदिर पाहायला मिळतं. तर चढायचं बघायला गेलं तर जास्त काही चढण नाही किल्ल्याला, फार 2 मिनटावर म्हणजे एकदम गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी येते. हे बघा, किल्ल्याचं नाव आहे रत्नदुर्ग किल्ला आणि याला भगवती किल्ला असंही म्हणतात. तर भगवती का किल्ला म्हणतात तर ह्या देवीचं इथे मंदिर आहे. तर देवी भगवती किल्ले मंदिर रत्नागिरी. तर ह्याच नावाने किल्ल्याला भगवती किल्ला असंही ओळखलं जातं. तर आता किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला चारही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण ही बाजू हा पूर्ण अरबी समुद्राचा पट्टा आहे या बाजूला. आणि तो जो आपल्याला झेंडा दिसतो तो झेंड्यापासून असं ह्या टोकापर्यंत बघा, तिकडनं आपल्याला लाईट हाऊस दिसतं. बाजूने असं युटर्न करून आलो त्याबरोबर ह्या बाजूला असं म्हणजे बरोबर घोड्याच्या नाल असते ना. किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरून संपूर्ण रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. खाली आपण बघू शकतो सगळी जेटी आहेत ह्या साईडला, म्हणजे मिऱ्या बंदर जेटी करून हे बघा समोर आपल्याला दिसतंय. तर ठीक आहे. आणि किल्ल्याच्या पाठीमागे देवीचं मंदिर दिसतं. आपण बघू शकता जी किल्ल्याची आपली जी तटबंदी आहे ती त्या टोकापासून ते अजूनही एकदम शाबूत भक्कम दिसते अशी.
तर आता आपण आलेलो आहोत बसक्या बुरुज. या बुरुजाचं एक नाव आहे बसक्या बुरुज. तो पण एक व्ह्यू खूप छान दिसतोय समोरचा, है ना? बसक्या बुरुज पाहिल्यानंतर आता आपण पुढच्या मार्गाला लागूया. जे आपल्या पुढे काय पाहायला मिळतं ते आता आपण बघूया. जे खूप सारे ठिकाणं आहेत जे आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे एक आपल्याला काहीतरी रेडी बुरुज करून बघायला भेटतं आहे. मंडई आता माझ्या पाठी तुम्ही बघताय हे रेडी बुरुज आहे आणि पाठी माझ्या असं एक आपल्याला स्तंभ पाहायला मिळतो बुरुजावर. आणि बुरुजावर आपल्याला खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गॅप बघायला मिळतात. तर पूर्वीच्या काळी याला तिकट करण्यासाठी हे बघा इकडनं जे आपले मावळे होते तिकडनं देखरेख करायचे. समुद्राच्या मार्गाने कोण आपल्यावर हल्ला करते का किंवा कोण येतं का. बघा आता इथे सगळ्या झाडी आहेत म्हणून आपल्याला काही दिसत नाही. पण याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही बाहेरून जर बघाल तर तुम्हाला ह्याच्यात काही दिसणार नाही. बाहेरच्या माणसाला जे असतील त्यांना इकडचं काही दिसणार नाही की आपल्यावर कोण लक्ष ठेवतं. पण इकडनं जे बघतात त्यांना प्रॉपर लक्ष ठेवता येतं. तर आता आपण पुढे बघू. आपल्याला जाळी अशी लावलेली दिसते, जे हल्ली लावलेलं दिसतं असं आपल्याला. आणि खरोखर फक्त समोर एक त्या बाजूच्या तिथे आपल्याला जाळी पाहायला मिळत नाही. ते या अर्थाने हे पूर्ण ओपन होतं करून फक्त पहारेकरी इकडनं आपले जे मावळे होते ते समोर लक्ष ठेवायचं. तर तिकडनं आपल्याला एकदम क्लिअर दिसेल ते पण आपण दाखवूया की तिकडनं आपल्याला कसं दिसतं ह्या बुरुजावरून. समोरून समुद्र जो आपला अरबी समुद्र आहे तिकडनं जर कोणी येत असेल तर ते कसं दिसायचं तर आपण ते तिकडनंच बघूया. हे बघा ह्या बाजूने आपल्याला क्लिअर दिसत आहे आणि आपल्याला जेटी पाहायला मिळते. बघा मिरा जेटी करून हे असं गाव आहे बाजूला, सिमेंट फॅक्टरी. आणि ह्या अशा अथांग समुद्रामध्ये पसरलेल्या किनाऱ्याला लागलेला हा आपला किल्ले रत्नदुर्ग आहे. हा किल्ला खूप मोठा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ठिकाणावर तो रेडे बुरुज या बुरुजाचं नाव होतं. तर आता आपण पुढचा भाग बघूया, तर पुढेही जाऊया आणि तिकडची माहिती घेऊया. आता आपण ह्या बाजूला आलो तर काय नाही, चारी बाजूने सेम प्रकार आहे. असंच आपल्याला छोटे छोटे बुरुज पाहायला मिळतात जे पूर्ण किल्ल्याला वेढा घालतात. आणि पूर्ण किल्ल्याची तटबंदी अजून शाबूत आहे हे आपल्याला या किल्ल्यावर आल्यावर दिसण्यात येते. आणि तुम्ही व्हिडिओ कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. समोर आपल्याला जे दिसतंय ते किल्ले रत्नदुर्ग याची प्रतिकृती करतायत ते लोक. तसंच पण एकदम छोट्या भागामध्ये असं दाखवतात की कसा हा किल्ला आहे त्याची एक छोटी प्रतिकृती ते लोक तयार करतात. आणि ते पण एकदम सुंदर आहे. म्हणजे लांबून तुम्हाला पूर्ण कळू शकतो हा किल्ला नेमका कसा आहे. जर आपल्याला तोच भाग बघायचा जर खरोखर किल्ला कसा दिसतोय त्यात पाठीमागे एक सगळ्यात मोठा बुरुज बघितला. त्याच्यानंतर हा आपल्याला सेकंड बुरुज दिसतोय. तो जर आकाराने बाकीच्या बुरुजपेक्षा मोठा दिसतो आणि त्याचं नाव दिसतंय वेताळ बुरुज. आता आपण साधारण 3 का 4 बुरुज बघितले आपण. तर हे बघा हे असं टेळणी करायची सेम जसं आता हे करतात तसेच पूर्वी आपले जे मावळे होते ते लोक
समुद्रातून कोण येते तसे लक्ष कसं त्यांच्यावर ठेवायचं की कोण आपल्याला हल्ला करते का, हे असं इकडनं पहारे करीत पहारा द्यायचे. रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली. सन 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी इसवी सन 1790 साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबूत आणली. सन 1755मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. सन 1950मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन सन 1989मध्ये किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा आता आपल्या समोर दिसतोय अजून एक ह्या बाजूला, त्याचं नाव आहे टेळक्या बुरुज. ह्या किल्ल्यावर आपल्याला खूप सारे बुरुजच पाहायला मिळतात. आणि आता शेवटचा राहिला तो आपल्याला आता एक्झिट दाखवते, म्हणजे तिकडनं आपल्याला बाहेर पडायचा मार्ग आहे. तर आपण तिकडे जाऊया आणि हा व्हिडिओ इथेच संपवूया. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं जे बेल आयकन त्याच्यावर टिक करा, म्हणजे माझी कधी पण नवीन व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर नोटिफिकेशन येईल. आणि मग ठीक आहे, आता आपण निघूया.